वासुदेव ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले वन्देऽहं श्रीगुरुं श्रीकपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं स्वगणरघुनाथां सीतं भक्तजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सर्वधरितान् विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु गोपेश्वर राधाकान्तनं काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते पञ्चाकल्पतरुश्च च नमो कृष्णाय श्रीमते भारती वेदान्त नामिने नमस्ते सरस्वती गौरवाचार्य निर्विशेष चतुर्दशदानि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे श्री राधा गोविंद की जय श्री चैतन्य श्रीमद् भगवद गीता की श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज की जय हरे कृष्ण सर्वांचं आजच्या आपल्या 8व्या दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये या कोर्सच्या 17व्या दिवशी आपल्या 17व्या अध्यायासाठी सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जे आहे ते आपल्या 17व्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती करूया. ते आपण सगळ्यांनी समजून घेऊ. 17व्या अध्यायाचं जे नाव आहे तर ते काय आहे ते आधी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धा त्रय विभाग योग असं नाव आहे 17व्या अध्यायाचं. त्रय म्हणजे काय की 3. श्रद्धा जी आहे ते 3 विभागामध्ये 3 प्रकारामध्ये म्हणजे जे आहे ते 3 विभागली गेली आहे. म्हणजे 3 श्रद्धेचे 3 प्रकार आहेत थोडक्यात. मग ते कोणते आहेत तर त्याच्या अध्यायात आपण समजून घेणार आहोत की ज्याद्वारे आपण मग हे श्रद्धेचे 3 प्रकाराविषयी जर आपण ज्ञान घेतलं म्हणजे 3 विभागांचं ज्ञान घेतलं श्रद्धेच्या तर मग आपण त्याद्वारे म्हणजे ते ज्ञानाचं जे आहे तर ते घेऊ. मग श्रद्धा हृदयामध्ये असताना देखील आपण कशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांशी जोडले जाऊ शकतो, त्यांच्याशी आपला संबंध जो आहे तो कशा पद्धतीने आपण प्रस्थापित करू शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइडला येऊ. हा आपण श्री राधा गोविंदांच्या चरणी वंदन करू आणि त्याचे आशीर्वाद घेऊ आणि आपला अभ्यास सुरू करू. हा माताजी पुढच्या स्लाइडला येऊ. आपण कृष्ण कृपामूर्ती श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे चरणी वंदन करू, कृतज्ञता व्यक्त करू आणि आपण पुढच्या अभ्यासावरती येऊ. हा माताजी. हे जे आहे ते क्षीरचोर गोपीनाथ म्हणून रेमुणा ओरिसामध्ये आहेत. म्हणजे जर हे भगवानांचे खूप सुंदर विग्रह आहेत आणि त्यांचे जे आहेत तर जे आहे ते माधवेंद्र पुरी जे आहेत तर त्यांना जे गोपीनाथजी जे आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे खीर त्यांनी जे आहे तर ह्या विग्रहांनी जे आहे ते बाजूला म्हणजे अशी घेऊन लपवून ठेवली. म्हणजे म्हणून त्यांना क्षीरचोर गोपीनाथ म्हणतात. म्हणजे माधवेंद्र पुरी इथे आले होते, मलय पर्वताचं चंदन आणण्यासाठी निघाले होते आणि ते थांबले होते. मग आपल्या इतकी खीर पाहून ते म्हणत म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तर
तो जर चाखायला मिळाला तर आपल्याला आपल्या गोपीनाथजींना पण अशीच खीर बनवता येईल म्हणजे भोगसाठी यासाठी त्यांच्या मनात असा भाव आला. मग त्यांना असं वाटलं आपल्या मनात वासना उत्पन्न झाली आपण तर भगवानांना भोग दाखवण्यापूर्वीच असा विचार केला म्हणून अपराध वाटला आणि ते निघून गेले. मग भगवान यांनी काय लीला केली तर त्यांच्यासाठी खीर जी आहे ते आपल्या पडद्याच्या मागे लपवून ठेवली ती विग्रहाच्या पाठीमागे. म्हणून त्यांना क्षीरचोर म्हणजे खिरीला क्षीर असं म्हणतात. मग क्षीरचोर किंवा क्षीरचोर गोपीनाथ असं म्हणतात रेमुणा म्हणून ओरिसामध्ये ते विग्रह आहे. आता पुढे जाऊ आपण त्याची पुढच्या स्लाइडवर. हा. मग आता इकडे आपण 16व्या अध्यायाचा सारांश समजून घेतला की दैवी आणि आसुरी गुण कसे असतात. मग आसुरी स्वभाव कसा असतो आणि मग दैवी स्वभावाचे लोक कसे असतात हे समजून घेतलं. त्यांचे गुण समजून घेतले. मग आसुरी जे लोक कर्म करतात त्यांच्या क्रियाकलापांचे परिणाम काय होतात आणि मग म्हणजे त्यांची पुढची गती जी आहे ते कशी असते म्हणजे त्यांची प्रगती होते की अधोगती हे सगळं काल आपण समजून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. मागच्या अध्यायामध्ये अर्जुन जो आहे तो अनधिकृत उपासनेबद्दल चौकशी करणार आहे की म्हणजे जी शास्त्रामध्ये सांगितलेली नाहीये. मग आता भगवान व त्यानंतर श्रद्धा जी आहे ती 3 प्रकारची असते. मग उपासना 3 प्रकारच्या, 3 प्रकारचे पदार्थ कसे असतात, मग यज्ञ कसे 3 प्रकारचे, तप कसं 3 प्रकारामध्ये मोडतं, मग दानाचे 3 प्रकार कोणते आणि मग ओम तत्सत म्हणजे त्याग, दान आणि तपस्या भगवान श्रीकृष्णांना म्हणजे आपल्या हृदयस्थ परमात्म्याला कसं अर्पण केलं जातं हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तर आज आजच्या अध्यायामध्ये ना आपल्याला खूप छानशा सगळ्या गोष्टी समजून घेणार आहेत. उद्या पण अध्याय जो आहे ना तो पण तिथे पण खूप छान गोष्टी समजून येतील. तर म्हणजे हे जे ज्ञान आहे तर हे आपल्याला खूप दिशा देणार आहे. तर आपण आता त्या अभ्यासाला सुरुवात करू. पुढच्या स्लाइडवर येऊ. अर्जुनाने परीक्षा केली की हे कृष्ण जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते ते सतोगुणी रजोगुणी की तमोगुणी. आता अर्जुनाला काय प्रश्न आहे की म्हणजे विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य काय होतो क्रमशः ज्ञानाच्या स्तरापर्यंत उन्नत होऊन तो म्हणजे परमसिद्धी मिळवतो. अशा हे हे आपण समजून घेतलं 16व्या अध्यायामध्ये. मग शास्त्रविधींचे अनुसरण जे करत नाहीत ते असुर आणि शास्त्रविधींचं श्रद्धेने पालन करतात तर ते म्हणजे जे असतात ते देव आहेत. मग आता श्रद्धावान मनुष्य जो आहे आता म्हणजे एखादा तर त्यानं शास्त्रात सांगितलेल्या विधिविधानाचं समजा पालन नाही केलं. मग त्याची कोणती स्थिती असते म्हणजे मग अर्जुनाच्या मनात ही शंका आहे. म्हणजे आता काही लोक काय करतात एखाद्या मनुष्याचीच पूजा करतात देव म्हणून आणि त्यालाच परमेश्वर मानतात आणि त्याची पूजा करतात. मग हे लोक कसे सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी कोणते आहेत आणि मग त्यांना म्हणजे जी भगवान यांची उपासना केल्यावर सिद्धी प्राप्त होते मग तशी त्यांना प्राप्त होते का म्हणजे मग त्यांना म्हणजे वास्तविक ज्ञानामध्ये ते स्थित होतात का मग ते सिद्धावस्थेत उन्नत होतात का. म्हणजे असे जे लोक आहेत ते शास्त्रांच्या विधींचं अनुसरण न करता कशावर तरी श्रद्धा ठेवतात. देवदेवता किंवा मनुष्याची पूजा करतात मग त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतं का असा अर्जुनाचा प्रश्न आहे. मला एक उदाहरण घेऊया की एक म्हणजे स्पॅगेटी मॉन्स्टरचं उदाहरण आहे याच्यासाठी म्हणजे शिला प्रभुपादांनी जे सांगितलं तर एक असे म्हणजे असा एक विचार प्रवाह किंवा असा एक आपण म्हणू की कृत्रिम विचार प्रवाह निर्माण करण्यात आला. बॉब हेंडरसन नावाचा एक व्यक्ती होता. आणि त्यांनी काय केलं असं कृत्रिम म्हणजे काल्पनिक धर्माची निर्मिती केली. तर त्यांनी काय केलं की म्हणजे स्पॅगेटी मॉन्स्टर किंवा त्याला पास्ता फॅरोनिझम असं म्हणतात. तर म्हणजे जे नूडल्स आहेत ना तर त्याच्यामध्ये मांसाचे तुकडे मीट बॉल्स बरं का. मग त्यांना म्हणजे त्यांना स्पॅगेटी म्हणजे स्पॅगेटी मॉन्स्टर असं म्हणतात म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे ते भगवान असतात असं ते म्हणतात. म्हणजे आणि मग त्यांचे जे आहेत ते वेगळे चर्च आहेत त्यांची आणि मग त्यांच्या उपासना पद्धती वेगळ्या आहेत. मग म्हणजे त्यांचे जे आहेत तर वेगवेगळ्या असे समाज निर्माण झाले मग त्यांची वेगवेगळी हॉटेल्स निर्माण झाली त्यांची वेगवेगळी म्हणजे कम्युनिटी म्हणजे घरं किंवा वेगळी म्हणजे त्यांच्या कपड्यांपासून सगळं वेगळं म्हणजे असे जे आहेत पास्ता फॅरोनिझम असं म्हटलं जातं. म्हणजे काय की स्पॅगेटी मोस्ट म्हणजे ते नूडल्स
विथ मीट बॉल्स असलेला भगवान मानतात. म्हणजे इट इज कन्सिडर्ड टू बी लॉर्ड, इज सपोज टू बी लॉर्ड. आणि मग त्याला प्रार्थना करतात आणि त्यांचे चर्चेस वेगळे असतात. मग अशा पद्धतीनं म्हणजे हा जो धर्म उदयाला आला, ही पद्धती उपासना पद्धती आपण म्हणतो. तर त्याला ते रिलिजन म्हणतात. तर त्याला म्हणायचं पॅस्टा पॅरोनिझम. तर असे जे लोक आहेत तर ते सगळ्या पाश्चिमात्य देशामध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ सगळ्या युरोपीय म्हणजे देशामध्ये असे पॅस्टोफॅरोनियन्स पाहायला मिळतात. मग असे जे असतात की जे शास्त्राच्या विधिविधानांचं पालन न करता अशा काहीतरी कृत्रिम म्हणजे अशा कृत्रिम उपासना पद्धती म्हणू आपण किंवा मनाने आपण म्हणू उपासना पद्धती की ज्या शास्त्रात नाही सांगितले त्या निर्माण करतात. मग त्यांना जे आहे तर ते म्हणजे सिद्धी प्राप्त होतात का किंवा त्यांना आध्यात्मिक स्तरावर उन्नत होता येतं का आणि मग म्हणजे त्यांची अवस्था काय असते असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तर पुढे जाऊ आपण. चला त्याची पुढच्या स्लाइडवर येऊ. हा. मग आता इकडे जे आहेत तर ह्याच्यावरती जे भगवान आहेत तर ते उत्तर देतात. श्री भगवान वाच विविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभाव वचन सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. म्हणजे भगवान काय म्हणतात की देहधारी जीवाने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी राजसी तामसी अशा 3 प्रकारची असते. आणि याविषयी तो आता माझ्याकडून ऐक. भगवान स्वतः सांगतात की माझ्याकडून ऐक. म्हणजे पहा जे शास्त्रवादी पालन करायचं सोडून देतात मग ते 3 गुणांच्या अधिपत्याखाली येतात. म्हणजे सात्विक राजसिक आणि तामसिक. मग पूर्वकर्मानुसार त्यांना विशिष्ट असा स्वभाव प्राप्त होतो. म्हणजे जीव प्रकृतीच्या संपर्कात आला की तो 3 गुणांनी बांधला जातो. हं? मग आता जर त्यांनी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रविधीनुसार आचरण केलं तर त्याचा हा स्वभावामध्ये बदल होतो. आणि मग तो तमोगुणापासून सत्वगुणात आणि म्हणजे जे आहे किंवा रजोगुणातून सत्वगुणात जे आहे ते उन्नत होऊ शकतो. म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट गुणामध्ये जी श्रद्धा असते तर ती म्हणजे अंधश्रद्धाच आपण म्हणू. तर ती मनुष्याला कधी सिद्ध अवस्थेपर्यंत घेऊन नाही जाऊ शकत. म्हणजे किंवा ती उन्नत नाही करू शकत आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर. म्हणून आपण काय केलं पाहिजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु जे आहेत तर त्यांचाच संग दक्षतेने करायला हवा. आणि आपण अशा म्हणजे अशा पद्धतीनं शास्त्रविधी मध्ये जे सांगितलं तेच आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरु सांगतात. अशा पद्धतीने जर आपण उपासना केली किंवा भक्तिमय प्रेममय सेवा केली तर काय होतं आपण उच्चतर गुणामध्ये जे आहे ते स्थित होऊ शकतो. मग आता कसं होऊ शकतं स्थित तर ते भगवान आता सांगतील. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊ आपण. हा त्याचे पुढचा श्लोक आहे. हा. हा. मग आता इकडे भगवान काय सांगतात पहा. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यो यच्छ्रद् यो यच्छ्रद्ध स एव सः. तर आता इथे आपण समजून घेऊ की हे भारत आहे विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले आहे. म्हणजे काय की आता भगवान काय सांगतात पहा की मनुष्य कसाही असला तरी त्याची विशिष्ट प्रकारची हृदयात त्याची श्रद्धा ही असतेच. म्हणजे त्याच्या स्वभावानुसार सात्विक राजसिक तामसिक. तर त्या श्रद्धेनुसार तो आपल्या तशा संपर्कात म्हणजे त्याच्या म्हणजे जे येणारे लोक असतात त्याच्या हृदयात जशी श्रद्धा असते त्या विचारधारेचे जे लोक असतात त्यांच्याशी त्याचा संघ होतो बऱ्याचदा. आता जीव हा भगवान यांचा अंश आहे त्यामुळे तो मुळात शुद्ध आहे. म्हणजे 3 गुणांच्या तो पलीकडे असतो त्रिगुणातीत असतो. पण जेव्हा त्यांचा जे आहे ते म्हणजे भगवान यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधाचं विस्मरण होतं आणि भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो बद्ध होतो. आणि मग त्यामुळे तो म्हणजे भौतिक प्रकृतीशी संग झाला की मग तो कसा होतो की ते म्हणजे त्याचं म्हणजे जे आहे ते 3 गुणांच्या संपर्कात येत होतो आणि त्यामुळं कसं होतं की हृदयातले त्याचे म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते प्रदूषित होतं म्हणजे अशुद्ध बनतं. मग त्यामुळे प्राप्त होणारी श्रद्धा जी असते भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळं ती एकतर म्हणजे सत्वगुण रजोगुण किंवा तमोगुणी असते. मग आता मूळतः जीव कसा निर्गुण म्हणजे 3 गुणांच्या अतीत आहे. पण भगवान यांच्याशी असलेला संबंध जो आहे तर म्हणजे भगवान सुद्धा 3 गुणांच्या अतीत आहेत. मग भगवान यांच्याशी आपण गुणांनी समान आहे.
मग त्यामुळे भगवान यांच्याशी असलेला आपला संबंध जो आहे तो आपल्याला विस्मरण झाल्यामुळे आपण बद्ध होतो 3 गुणामध्ये. मग तो जर पुन्हा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तर आपण ह्या प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ शकतो आणि भगवत धामाला जाऊ शकतो. मग ह्यासाठी म्हणजे काय महत्वाचं आहे तर कृष्ण भावनेचा हा मार्ग जो आहे तो कसा आहे? तर अत्यंत निर्भय म्हणजे अगदी निश्चितपणे निर्भय कोणत्या अर्थाने की निश्चितपणे म्हणजे पूर्ण श्रद्धेने जर आपण प्रयास केला तर निश्चितपणे कृष्ण भावनेत स्थित झालो तर ह्या मार्गाद्वारे आपल्याला मोक्ष प्राप्ती अगदी म्हणजे खात्रीशीरच मिळू शकते आणि आत्मसाक्षात्काराच्या ह्या मार्गाचा स्वीकार नाही केला तर आपण 3 गुणामध्ये बद्धच राहू. आता श्रद्धा हा शब्द फार महत्वाचा म्हणजे श्रद्धेचा जो उगम आहे तर तो सत्वगुणापासूनच होतो म्हणजे सत्वगुणामध्येच श्रद्धा खरं तर स्थित होते. मग श्रद्धा ही देवतेवर असेल किंवा काल्पनिक परमेश्वरावर किंवा मानसिक तर्कावर जसं मी उदाहरण दिलं होतं. मग मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मांपासूनच उत्पन्न होते. म्हणून तर आपण सगळ्या सत्वगुणी कृत्य करतो दिवसभरात की ज्याद्वारे म्हणजे आपण म्हणजे जे आहे ते भगवान यांच्यावर आपली दृढ श्रद्धा स्थित होईल. मग आता ही दृढ श्रद्धा जी आहे ती म्हणून सत्वगुणी कर्मापासून उत्पन्न होऊ शकते पहा म्हणजे मग आता आपण समजून कसं घ्यायचं की भौतिक बद्ध अवस्थेत आपलं कुठलंच कर्म खरं तर शुद्ध नाहीये. म्हणजे आपली कर्म मिश्र आहेत. म्हणजे आपली कर्म कशी शुद्ध सत्वगुण युक्त नाहीयेत म्हणजे भगवान कसे विशुद्ध सत्व किंवा शुद्ध सत्वगुणात असतात. पण तशी नाहीयेत. म्हणजे विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि अशा विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य जे आहे ते भगवान यांचं वास्तविक स्वरूप काय जाणू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो त्यांना पाहू शकतो त्यांचा संग करू शकतो. मग मनुष्याची श्रद्धा जोपर्यंत विशुद्ध सत्वगुणामध्ये युक्त होत नाही म्हणजे त्या स्तरावर जात नाही तोपर्यंत ह्या 3 गुणांपैकी कुठल्या तरी गुणाद्वारे त्यांची श्रद्धा प्रदूषित असते. आणि मग आता हे जे प्रदूषित म्हणजे प्राकृतिक 3 गुण आहेत तर ते काय करतात म्हणजे तर हृदय सगळं व्यापून टाकतात त्या जीवात्म्याचं. आणि म्हणून म्हणजे 3 गुणांच्या म्हणजे विशिष्ट 3 गुणांच्या संपर्कात असतो ना जीवात्मा तर त्यावेळेला हृदयाच्या त्याची जी स्थिती असते त्यानुसार श्रद्धा दृढ होते. म्हणजे काय की मनुष्याचं जर अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची सत्वगुणी श्रद्धा जर त्याचं रजोगुणी असेल अंतःकरण तर रजोगुणी श्रद्धा जर तमोगुणी असेल तर तमोगुणी श्रद्धा म्हणजे अशा पद्धतीने ती आपली हृदय प्रतिष्ठित झालेली असतात. आता आपण पाहतो विश्वामध्ये विविध प्रकारची श्रद्धा आढळते आणि त्यांच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्म म्हणजे जे आहेत खरं तर धर्मतत्व जी भगवानच प्रस्थापित करू शकतात. मग श्रद्धेनुसार त्यांनी विविध प्रकारचे धर्म म्हणजे आचरणशैली जी आहे ती निर्माण केली म्हणजे वास्तविक धर्म जो आहे म्हणजे सनातन धर्म जो आहे तर त्याची श्रद्धा जी आहे तर ती विशुद्ध सत्वामध्ये स्थित आहे. म्हणजे सनातन आत्म्याचा सनातन धर्म आहे सेवा करणं आणि ती श्रद्धा जी आहे तर ती विशुद्ध सत्व म्हणजे इतकी शुद्ध आहे कारण आत्मा पण कसं असतो विशुद्ध सत्व पण प्रकृतीशी संग आल्यामुळे तो काय होतो संग झाल्यामुळे तो जो आहे तो प्रदूषित बनतो. मग आपलं हृदय कलुषित असल्यामुळे आपल्या निरनिराळ्या प्रकारचे धर्म आणि त्यांचे तत्व म्हणजे ते पंथ आहेत ऍक्च्युली मनुष्याने निर्माण केले आहेत. धर्म हा भगवान यांनीच निर्माण केलेला म्हणजे जे धर्मतत्व आहेत ती भगवानच निर्माण करू शकतात आणि त्यांची स्थापना भगवानच करू शकतात. बाकी सगळे जे धर्म तत्व म्हणून आपल्या समोर प्रस्तुत केलं जातं धर्म म्हणून ते मानव निर्मित खरं तर पंथ आहेत त्याला जर आपण विश्लेषण करायचं तर त्याला पंथ म्हणू शकतो आपण. मग आता विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना आहेत पहा. आणि म्हणून आपण विभिन्नता पाहतो विविध उपासना विविध श्रद्धा पण खरी श्रद्धा जी आहे ती विशुद्ध सत्वामध्ये स्थित आहे. आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये कोण आहेत भगवान आहेत आणि भगवानाचा जीवात्मक अंश म्हणजे आपण असतो. पण आपण भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे प्रदूषित होतो. मग आपण पुन्हा जर म्हणजे आपल्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू केली म्हणजे काय कृष्ण भावनेचं आचरण जर आपण केलं तर निश्चितच आपण पुन्हा ती पूर्ववत स्थिती आपली वास्तविक स्थिती आहे ती प्राप्त करू शकतो. आता पुढे जाऊ आपण समताची पुढच्या स्लाइडवर येऊ. हा आता या श्लोकामधून आपण समजून घेऊ. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसः प्रेतान् भूतगणश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. तर आता इकडे समजून घेऊ की सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूताप्रेतांचे. वेगळे चित्रात पहा म्हणजे काय की जशी श्रद्धा त्यानुसार
मग आता प्राकृतिक गुणांची जी विभागणी आहे ती सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग सत्वगुणी लोक साधारण देवतांची, म्हणजे देवतामध्ये ब्रह्मा, शंकर, चंद्र, इंद्र, सूर्य यांची उपासना करतात. म्हणजे असे अनेक देवदेवता आहेत. मग ते सत्वगुणी लोक जे असतात ते काहीतरी लाभाच्या पोटी, हेतुप्रित्यर्थ म्हणजे सकाम इच्छेने उपासना करतात. रजोगुणी मनुष्य राक्षसांची उपासना करतात. मग दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तर एकाने तर काय केलेलं, कलकत्त्यातल्या मनुष्याने हिटलरची पूजा केली. म्हणजे युद्धामध्ये मग त्यानं हिटलरची पूजा करून काळाबाजार केला आणि धनार्जित केलं, म्हणजे स्वार्थासाठी. रजोगुणी मनुष्य जे असतात ते कसं न संपणारी इच्छा आकांक्षा असं त्यांचं असतं, त्यामुळे स्वार्थासाठी ते अशा पद्धतीची पूजा करतात. आणि मग आता रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य साधारणतः जो शक्तिशाली व्यक्ती असतो ना त्याला परमेश्वर मानतात. आणि त्यांना असं वाटतं की मग परमेश्वराची पूजा करून जे काही करता येतं, जे काही लाभ मिळतं, म्हणजे फलप्राप्ती होते, ती यांची पूजा केल्यामुळे आपल्याला मिळणार असं त्यांनाच वाटतं. म्हणजे ते मनानेच तर्क करतात. आपण पाहतो किंवा काही राजकारणी व्यक्तींची किंवा अशा श्रीमंत धनवान व्यक्तींची पूजा करतात असे जे लोक असतात मग ते सगळे रजोगुणी लोक. आता असे रजोगुणी लोक असतात ते परमेश्वराची म्हणजे आपल्या कल्पनेप्रमाणे निर्मिती करून त्यांची उपासना करतात. तर तमोगुणी लोक काय करतात, भूताप्रेतांची उपासना करतात, थडग्यांची. मग खेडेगाव असतं, मग तिकडे जातात, मग त्या वृक्षाच्या तिथे म्हणजे भूतरात्र सांगतात, मग तिकडे त्याला नैवेद्य देतात, असं काय काय करतात, पूजा करतात. मग हे सगळे प्रकार असे करतात. आणि काही ठिकाणी तर म्हणजे तमोगुणी लोक जे आहेत ते मैथुन सेवेला सुद्धा, म्हणजे अशी जी तमोगुणी लोक आहेत तर ते म्हणजे मैथुन सेवा म्हणजे पण उपासना मानतात. म्हणजे खरं तर हे सगळं शास्त्रांनी निषिद्ध मानलंय. म्हणजे दिव्य विशुद्ध सत्वगुण म्हणजे मध्ये जेव्हा एखादा व्यक्ती स्थित राहतो ना, म्हणजे होतो स्थित होऊ लागतो, तर त्याच वेळेला तो भगवान श्रीकृष्णांची आराधना करू शकतो. भागवतात 4थ्या स्कंदातला तिसऱ्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात म्हटलंय, सत्वम विशुद्धम वसुदेव शक्तितम. म्हणजे जेव्हा मनुष्य शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होईल ना, तर तेव्हाच तो वासुदेवाचे पूजन करेल. म्हणजे काय की त्रिगुणांच्या प्रभावापासून एखादा व्यक्ती जेव्हा मुक्त होईल ना आणि दिव्यत्व प्राप्त केलेले असे जे लोक असतात तर तेच भगवानाची उपासना करतात. म्हणजे आपल्या मुखात हरे कृष्ण महामंत्र कधी येईल, जेव्हा आपण सत्वगुणातून हळूहळू शुद्ध सत्वगुणाकडे जाण्याची प्रोसेस सुरू होईल. म्हणजे शुद्धीकरणाची जी आहे ते विधी जो आहे तो सुरू होतो तो पहा. म्हणजे आपण लक्षात घेऊया, हरे कृष्ण महामंत्राचा जप म्हणजे आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. त्याद्वारे आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ शकतो. आता आपण जे आहे ते पुढे जाऊ. थांबा त्याचे पुढच्या स्लाइडवरती. मग आता इकडे आपण समजून घेऊ की जे लोक दंभ अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्र संमत नसलेले उग्र आणि कठोर तपस्या करतात, इकडे चित्रात पहा असं त्यांनी काढून कसं घेतलंय. किंवा जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात ते मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसंच अंतर्यामी परमात्म्याला कष्ट पोचतात, म्हणून त्यांना असुर म्हटले. आता इकडं पाहू आपण की शास्त्रामध्ये उल्लेख नसलेले जे तपस्या करतात मग ते त्यांना असुरीच म्हटले. म्हणजे राजकारणात पहा नुसतं काहीतरी मनात काहीतरी हेतू ठेवून उपोषण करतात, पण या उपोषणांचा शास्त्रामध्ये उल्लेखच नाहीये. म्हणजे सामाजिक राजकीय हेतूपोटी उपोषणाला बसतात पहा, मग ते शास्त्रसंमत नाहीये बरं का. अंतस्थ परमात्म्याचा आपण छळ करतो. म्हणजे अशा वेळेला आध्यात्मिक उन्नतीसाठी उपवास केला जातो. उप आणि वास, तर या शब्दावरून म्हणजे काय की आपण भगवान यांचा वास करण्यासाठी म्हणजे जो आहे तर म्हणजे उपवास केला जातो. मग ह्याला शास्त्रांची मान्यता आहे. मग भगवद्गीतेनुसार तर असे अंतस्थ काहीतरी मनात हेतू ठेवून उपोषण करतात तर ते आसुरी लोक आहेत. म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध आहे बरं का. म्हणजे याचा काही लाभ नाही होऊ शकत. म्हणजे ते काय करत असतात, आपला दंभ म्हणजे आणि आपला मिथ्याहंकार, खोटा अहंकार, काम म्हणजे आपली विषय भोगाची इच्छा किंवा आपली काहीतरी आसक्ती असते त्यासाठी ते कर्म करतात. त्यांचे काहीतरी अंतस्थ हेतू असतात. मग आपलं पंचमहाभूतांचं शरीर आहे, पण त्या शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवान यांना पण आपण कष्ट देतो परमात्म्यांना. आणि असं कष्ट देण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये. भगवान यांना आपण ते जर कष्ट पोचवले तर ते चुकीचं होईल. भगवान शरणी अपराध होतो तो. मग आता राजकीय उद्दिष्टांसाठी अनधिकृत असं तप किंवा उपोषण म्हणजे ते खूप त्रासदायक असतं. ह्या उपोषणाचा वेदामध्ये कुठे उल्लेख नाही बरं का. मग आसुरी मनुष्याला असं वाटतं की अशा मार्गाने आपण शत्रूला आणि इतर पक्षांना काय करू शकतो, म्हणजे त्यांना आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या सहमत होण्यास भाग पाडू शकतो. अशा पद्धतीने हे कार्य करतात. मग याच्यावरून आपण लक्षात घेऊ की भगवानाच्या कृत्यांना कुठेही सहमती देत नाहीत. म्हणजे हे जे उपोषण आहे राजकीय हे अंतस्थ हेतूनीच असतं, मागण्या मान्य करण्यासाठीच असतं. म्हणजे किंवा प्रसिद्धी म्हणजे आपण म्हणू ते विषय भोगासाठीच असतं ते. मग अशी कृत्य करणारे लोक असुरच असतात पहा. आता लक्षात आलं असेल की कशा आसुरी संस्कृतीमध्ये
म्हणजे जे आहे तर वाढ होत आहे आणि आपण सगळ्या म्हणजे डिमॉनिकल कल्चर म्हणजे डिमॉनिक कल्चर म्हणून आपण किंवा आसुरी संस्कृती च्या दृष्टीने सगळे आताची आधुनिक संस्कृती जी आहे तर ती म्हणजे झेपावते आहे पण आणि आपल्याला वाटतं प्रगती होते. मग असे लोक जे आहेत ते प्रदर्शन करतात म्हणजे भगवानांचा अपमानच करतात ना. म्हणजे अशी कृत्य म्हणजे जे आहे ते वेदांची अवज्ञा होते. म्हणजे वेदांची अवज्ञा करूनच केली जातात. म्हणजे अशा म्हणजे लोकांना म्हणजे जे आहे तर असुरच म्हटलं जातं. म्हणजे सामान्य लोक जे असतात सामान्य परिस्थितीचे ते शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतात. पण हे तसे नसतात. ते शास्त्रांची उपेक्षा करतात. शास्त्रांच्या विधिविधानांची पालन तर नाहीच करत, अवज्ञाच करतात आणि स्वतःच्या मनानेच तप करतात. स्वनिर्मित तपाचं आचरण करतात. मग असुरांचा शेवट कसा होतो? तर पहा ते आसुरी लोकांच्याच पोटी जन्म घेतात आणि जन्मोजन्मी आसुरी वृत्तीनेच जगतात पहा. पण त्यांच्याही जीवनात जर असे आध्यात्मिक प्रमाणित गुरु आले, आध्यात्मिक मार्ग दाखवणारे, वैदिक ज्ञान देणारे आणि तर ते सुद्धा या भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतात पहा आणि ते सुद्धा भगवत भावाची प्राप्ती करू शकतात. पण आता इकडे पहा आपल्या मनाप्रमाणेच कसं तप केलंय त्या व्यक्तीने म्हणजे स्वतःच्या हृदयस्थ परमात्म्याला कसं क्लेशलंय, स्वतःला गाडून घेतलंय. मग इकडे रावणाने काय केलं होतं? मनानेच त्याने भगवान शिवजींची कृपा त्याला हवी होती म्हणून त्यांनी कैलास पर्वतच उचलून घेतला. अशा पद्धतीने परत त्या रावणाने काय केलं की आपल्या आतड्यांचे की नाही म्हणजे जे आहेत तर ते म्हणजे आतड्यांच्या धाग्यांनी तुणतुणं बनवलं आणि त्यांनी म्हणजे त्यानं गायन केलं आणि त्या तुणतुण्यावरती त्यांनी म्हणजे संगीत म्हणजे काय म्हणतो वाद्य वाजवलं म्हणजे हरे असं कृष्णा काहीतरी माताजी, आवाज नाही येत आहे. हरी बोल. आता येतोय हरे कृष्ण. हा, येतोय येतोय माताजी. ही स्लाइड बरोबर आहे का आधीची स्लाइड आहे लावायची? हीच बरोबर आहे. ती पूर्ण झालीये. मी ते रावणाचं उदाहरण सांगत होते. हां. अ, रावणाचं उदाहरण मी सांगत होते. ऐकू आलं सर्वांना? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हां. हरे कृष्ण. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते. जो रावण होता ना, त्यांनी काय केलं होतं? कैलास पर्वत उचलून घेतला होता. भगवान शिव आणि पार्वती माता जिथे वास करतात, भगवान शिवजींची कृपा संपादन करण्यासाठी. आणि म्हणजे अशा पद्धतीचं अघोरी कार्य आणि त्यांनी काय केलं? गायन वादन करायला सुरुवात केली. उत्तम गायचं पण तर त्यांनी काय केलं? आपल्या आतड्यांचे धागे काढून म्हणजे आतड्यांचे म्हणजे जे म्हणजे आतड्यांचा जो अंतस्थ भाग आहे त्याचे धागे बनवले आणि त्याचं तुणतुणं बनवलं आणि ते वाद्य म्हणून तो वाजवत होता. अशा पद्धतीनं ते आपल्या मनानंच म्हणजे स्वरचितच तप करतात. मग हे जे आहे ते असुरी तप. आता पुढे जाऊ म्हणजे आता ही स्लाइड माताजींनी जी समोर घेतली ही स्लाइड आपण अभ्यासू. मग इथे आपण समजून घेऊ की प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहार जो असतो तो प्रकृतीच्या 3 गुणांनुसार म्हणजे 3 प्रकारचा असतो. मग यज्ञ, दान, तप ह्याचे पण 3 प्रकार आहेत. मग आता त्याच्यातला भेद मग आता सत्वगुणी मनुष्यानं कसा आहार प्रिय असतो तर जो आयुष्य वृद्धिंगत करतो म्हणजे जो जीवन शुद्धी करतो बळ आरोग्य देणारा सुख संतोष हृदयामध्ये प्रदान करणारा किंवा रसयुक्त स्निग्ध पौष्टिक हृदयाला संतुष्ट करणारा असा असतो म्हणजे सत्वगुणी मनुष्यानं असं इथे चित्रात पहा म्हणजे हा जो आहार आहे ना तर सगळ्या चवी आहेत पहा त्याच्यामध्ये आणि तो कसा आरोग्य वृद्धी करणारा बळ आरोग्य देणारा आणि सात्विक असा रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि एकदम हृदयाला संतुष्ट करणारा पहा केळाच्या पानात म्हणजे हे सत्वगुणी आहाराचं लक्षण आहे. आता पुढे जाऊ आपण मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊ. त्याची पुढची स्लाइडला येऊ. हां. मग आता रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, खारट, उष्ण, तिखट, शुष्क, दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक, व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो बा. म्हणजे असे जे खूप तिखट असतात पहा म्हणजे स्पायसी पदार्थ आपण म्हणून किंवा ज्याच्यामध्ये जे म्हणजे असे तिथेच आपण पाहतो म्हणजे उपहारगृहामध्ये असे स्टोव्ह वरती किंवा म्हणजे अग्नीवरती असे जे असतात ते तिथेच म्हणजे अशा पद्धतीनं ते भाजले जातात. आणि डीप रोस्टेड किंवा डीप फ्राईड असे असतात पहा आणि ते तसंच पद्धतीनं ते आपल्या पुढे सादर पण केले जातात दिव्यावरती शेकत असे. तर असे जे पदार्थ आहेत किंवा खारट म्हणजे कुरकुरे असे स्नॅक्स अशा पद्धतीचे किंवा वेगवेगळे तिखट असे मिक्स असतात नमकीन पदार्थ आपण म्हणतो त्यांना तर तसे स्नॅक्स असतात तसे
रेडी मिक्स इन्स्टंट फूड असतं पहा. तर हे सगळं आताच्या काळात जे रेडी मिक्स असतात किंवा रेडी टू कुक असे असतात ना, किंवा इन्स्टंट ढोकळा, इन्स्टंट डोसा असे जे पदार्थ असतात ना, मी उदाहरणं देते म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर असे जे सगळे पदार्थ असतात ना आणि अत्यंत कडू, आंबट, खारट अशा चवीचे, अत्यंत उष्ण असे. तर असे म्हणजे तहान निर्माण करणारे म्हणजे पेप्सी, कोला आज तहान निर्माण करतात ना घशामध्ये. असे पदार्थ या लोकांना आवडतात. मग त्यामुळं असा आहार घेतला तर काय होईल? दुःख, शोक, व्याधी निर्माण होतात. किंवा जे ग्रिल्ड पदार्थ असतात ना, ते पण ह्या रजोगुणी लोकांना आवडतात. म्हणजे रजोगुणी लोकांना साधारण अशा पद्धतीचे पदार्थ प्रिय असतात. पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइड वरती जाऊ. हम्म. आता 3 तासांपेक्षा अधिक म्हणजे काळापूर्वी शिजवलेलं अन्न म्हणजे बेचव झालेलं किंवा नासलेलं, दुर्गंधीयुक्त म्हणजे खराब झालेलं किंवा कोणी उष्ट खाऊन ठेवलेलं असं अपवित्र पदार्थ जे असतात तर ते असं भोजन तमोगुणी लोकांना आवडतं. मग पहा आता साधारण जे असे परकीय देशामध्ये आपण पाहतो पहा की फ्रीज मध्ये महिन्याचं दूध आणून ठेवतात कॅन मधनं, टिन मधनं किंवा महिन्याचं म्हणजे मांसाहारी पदार्थ मांस आणून ठेवतात तिथे, चीज आणून ठेवतात. फळांचे अर्क ठेवतात त्याच्या म्हणजे असे किंवा आता सडलेले खराब झालेले पदार्थ किंवा खूप दिवसापासून शिजवलेलं मांस असं सगळं म्हणजे चित्रात दाखवलं असतं. आणि असे जे पदार्थ आहेत तर किंवा दुर्गंधीयुक्त म्हणजे किंवा बरेच दिवस फ्रीज मध्ये ठेवून ते पुन्हा पदार्थ खातात लोक तर असा प्रकार. तर हे सगळं जे आहे ते तमोगुणी लोकांना हे भोजन आवडतं. म्हणजे 3 तासांपेक्षा जास्त जर आपण शिजवलं म्हणजे शिजवून झाले असतील तर असं अन्नपदार्थ भगवानांना पण भोग दाखवला जाऊ नये आणि आपण पण खाऊ नये खरं तर. हं? आता आपल्या प्राचीन काळी जे आहे तर आपल्याला हे सगळे पदार्थ जे आहेत ते दूध, साखर, तांदूळ, गहू, फळं, भाजीपाला हे सगळं आरोग्यवर्धन करण्यासाठी, दीर्घायु देण्यासाठी म्हणजे आणि आयुष्य वृद्धी, मनाची शुद्धी आणि म्हणजे बलाची वृद्धी करण्यासाठी खरं तर म्हणजे भोजन जे आहे त्याचा उद्देश असतो. पण हे न घडता काय होतं तर आपण काय करतो पशूंची हिंसा करून किंवा असे दुर्गंधीयुक्त पदार्थ हे सगळे असे जर ग्रहण केले तर ते तमोगुणी आहेत. म्हणजे काय की राजसिक पदार्थामध्ये काय होतं तर जठरातला म्हणजे जठर रस जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळं रोग पीडा निर्माण होते आणि आहार शिळा असेल म्हणजे तमोगुणी लोक शिळा आहार खातात तर तो त्यामुळे काय होतं की त्यात म्हणजे असे जे पदार्थ आहेत तर ते म्हणजे जे आहेत तर ते जे आहेत तर तमोगुणाची सगळी लक्षणं निर्माण करतात आळस, निद्रा म्हणजे आणि मग भगवान यांना अर्पण न केलेल्या अन्नाव्यतिरिक्त असे जे असतं अन्न तर ते म्हणजे जे आहे तर ते तमोगुणीच म्हणले म्हणजे मग आता आपण समजून घेऊ की भगवान यांना अर्पण केलेले किंवा साधूंनी म्हणजे टाकलेलं म्हणजे आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेलं उच्चिष्ट आपण खाऊ शकतो. त्याला महाप्रसाद म्हणतात. म्हणजे भगवान यांचं उच्चिष्ट आणि ते नंतर गुरुच असतात. भगवानांना भोग दाखवल्यानंतर सर्वात प्रथम गुरु ग्रहण करतात आणि गुरूंनी टाकलेलं आपण जर अन्न खाल्लं तर ते म्हणजे जे आहे ते म्हणजे ते उष्ट नाही समजलं जात तर ते सत्वगुणी मानलं जातं. पण उष्ट भोजन हे तमोगुणीच मानलं जातं आपल्यासारख्या सामान्यांनी खाल्लं तर त्यातून मग रोगराई, आजार, संसर्गजन्य रोग म्हणजे पसरवण्याचा धोका असतो. मग तमोगुणी मनुष्यांसाठी जे म्हणजे असे अन्न स्वादिष्ट असतं बेचव दूध त्यांना आवडतं ते खातात. पण आपल्यासारखे सत्वगुणी लोक ते खाणार नाहीत हो ना. म्हणजे सर्वोत्तम भोजन काय मग आपल्यासाठी तर भगवानांना अर्पण केलेलं अन्न म्हणजे भगवत प्रसाद. मग आता भगवान काय म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे यापैकी कुठलेही भगवान स्वीकारतात. मग योग्य पद्धतीने आपण शिजवला आणि भगवानांना भोग दाखवला तर ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करत असतो. मग आता भगवान यांना अर्पण केलेलं जर अन्न शिळं झालं तर ते ग्रहण आपण करायचं ते वाया नाही जाऊ द्यायचं. कारण अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो कारण भगवान यांची त्याच्यामध्ये लाळ मिसळलेली असते. मग असं जे अन्न आहे तर ते म्हणजे आपल्यासाठी दिव्य प्रसाद म्हणून कार्य करतं. म्हणजे अन्नाला निर्जन तूप खाण्यास योग्य रुचकर बनवण्यासाठी ते भगवानांना अर्पण केलं जातं. म्हणजे याच्यावरून आपण समजून घेऊ की ते पवित्र होत असतं. अन्यथा काय आपण पालेभाज्या पण खातो हो की नाही. तर त्यामध्ये पण म्हणजे ते पण जीवात्मा आहेत ना लिव्हिंग बिईंग वनस्पती आहेत ते. मग आपण म्हणालो की आम्ही शाकाहारी झालो पण आपण पालेभाज्या फळं खातोय म्हणजे आपण एक प्रकारे ते जीवात्मा आहेत तर त्यांचीच हिंसा करतो. म्हणजे मग भगवान यांना अर्पण करतो आणि आपण ग्रहण करतो तर त्यावेळेला मग ते आपण शुद्ध म्हणजे होऊ शकतो अन्यथा आपण पुन्हा पातकच करत असतो म्हणजे म्हणजे म्हणून भगवानांना अर्पण केलेलं जे अन्न आहे ते जर आपण ग्रहण केलं
निश्चितच तो दिव्य प्रसाद बनतो आणि तो आपल्या जे आहे ते शुद्धी करणारा असतो आपल्यासाठी. म्हणजे शुद्धीच्या स्तरावर आपल्याला घेऊन जाणार असतो. त्याच्या संदर्भात एक गोष्ट आहे. एक घडलेली कथा आहे आपल्या इस्कॉन द्वारकामध्ये. एक प्रभूजी होते. ते खूप प्रसिद्ध असे मोगलीला प्रभूजी म्हणून खूप असे उच्च कोटीचे साधक आहेत. तर त्यांनी सांगितलेली कथा आहे. ते जेव्हा तिथे इस्कॉन द्वारकाला होते तर तिथे एक भक्त यायचे आणि ते म्हणायचे मला तोंडात काही चवच नाहीये, कडू तिखट आंबट काही लागतच नाही. मग त्यांना प्रसाद ग्रहण करायला दिला. मग तिकडे आपोआप चव लागली, कडू तिखट आंबट सगळ्या चवी बरोबर समजल्या जिभेला. व्यवस्थित छान भोजन झालं. मग म्हणून आता चला चवी आल्या समजायला लागल्या म्हणून मग ते बाहेर गेले, पिझ्झा ऑर्डर केला. तर तिकडे काही चवच लागेना, कडू तिखट आंबट. पुन्हा तसंच झालं. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रसाद ग्रहण केला. मग पुन्हा तसंच तिथे चव लागायची. मग त्याने विचारलं की तुम्ही इकडे काय वापरता? मला बाहेर गेले की चव लागत नाही आणि इकडे आलं की चव लागते. मग त्यांनी सांगितलं बाहेर जे वापरतात तेच मसाले वापरतात, पण इकडे कसं आहेत आपले भक्त आहेत ते म्हणजे कसं आहे भगवानाचं नाम घेतात आणि भक्ती करत करत भगवानाच्या पवित्र नामाचं जप करत अशा पद्धतीनं म्हणजे जे पदार्थ आहेत ते म्हणजे जे शिजवतात ते भगवानांना अर्पण केलेलं अर्पण केलेलं अन्न जे आहे ते प्रसाद म्हणून ग्रहण करायला पण देतो. मग त्या व्यक्तीचा इतका विश्वास बसला प्रसादावर की त्यांनी जपमाळा करायला सुरुवात केली. आणि खूप छान भक्त बनला. म्हणजे काय की भगवानाची कृपा जी होते तर कशी होते तर प्रसादातून पण होत असते पहा. म्हणजे असे सुद्धा उदाहरण आहेत की अनेक भक्त म्हणजे जे भक्ती देतात तर त्यांच्याकडे असणाऱ्या म्हणजे असं काही व्यसनाधीनता असते किंवा असं असतं ना कुटुंबामध्ये तर केवळ प्रसादाचं सेवन केल्यामुळे ह्या सगळे विकारातून ह्या सगळ्या व्यसनातून त्यांची सुटका होते. म्हणजे प्रसाद सुद्धा दिव्य स्वरूप आहे. तर प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष जे आहे तर भगवान यांचं म्हणजे प्रसाद या शब्दाचा अर्थ काय होतो तर म्हणजे प्रत्यक्ष साक्षात दर्शन कुणाचं भगवान यांचं. भगवानांची कृपा येत असते ती म्हणजे भगवान आणि भगवानाचा प्रसाद यामध्ये म्हणजे भगवान यांनी चाखलेला प्रसाद तर हे अभिन्न आहेत. म्हणजे ते प्रत्यक्ष भगवान म्हणूनच त्यांचा आपण आदर केला पाहिजे का आणि त्यामुळे आपल्याला तितकीच कृपा मिळते. मग हे प्रसादाचं महत्व आहे. म्हणजे भक्तांच्या जीवनामध्ये इतके बदल घडतात प्रसादामुळे. म्हणून आपण भगवत प्रसादच रोज ग्रहण केला पाहिजे का अन्यथा मग आपण ते पापग्रहण केल्यासारखं असतं. तर पुढे जाऊ आपण. मग त्याचे पुढच्या स्लाईडवर हा मग फळाची आकांक्षा न करणारे पुरुष आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ. म्हणजे काय की आता इथे चित्रात पहा की ऋषीमुनींनी जे यज्ञ म्हणजे जे करतात ना तर आता जे म्हणजे भक्ती आपले प्रेममय सेवा करत असताना जे आश्रमामध्ये ऋषीमुनी यज्ञ करायचे तर ते म्हणजे जो होता म्हणजे अग्नियज्ञ हा जो होता तर तो म्हणजे तो जो होता तो त्रेता युगाचा युगधर्म होता. मग तो भगवत प्राप्तीसाठी केला जायचा. पण इथे चित्रात पहा की यजमान आणि म्हणजे जे आहेत ते बसलेले आहेत म्हणजे त्यांच्या पत्नी आणि ते काहीतरी इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजे काहीतरी हेतू ठेवून यज्ञ करतात. मग असा यज्ञ जो आहे तर तो काही सात्विक नाही. मग फळाची आकांक्षा न करता केवळ म्हणजे आपलं कर्तव्य म्हणून म्हणजे शास्त्रविधीनुसार भगवान यांच्या संतुष्टीसाठी विष्णूंच्या संतुष्टीसाठी असा जर यज्ञ केला म्हणजे आपण ते विविध याग वगैरे करतो पण तिथं आपल्याला काही हवंय किंवा असं काही संकल्प नाही करायचा भगवानाच्या संतुष्टीसाठी केला गेला तर मग तो जो आहे आणि शास्त्रविधीनुसार तर तो सात्विक यज्ञ. मग कसं आहे की ह्यामध्ये मग सात्विक यज्ञ कुठला म्हटला यज्ञानाम जपयज्ञ असते. मग जपयज्ञ म्हणजे सात्विक यज्ञ आहे पहा. म्हणजे सामान्यतः कर्मकांड हे भौतिक लाभाच्या इच्छे म्हणजे लाभापोटीच केलं जातं म्हणजे त्या इच्छेनं. मग ते सात्विक नाही असू शकणार. आपण मंदिरात आपलं कर्तव्य म्हणून गेलं पाहिजे. भगवान तिथे उपस्थित असतात त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. त्यांचा एक दृष्टिकटाक्ष आपल्यावर पडला तरी आपली शुद्धी होत असते. मग भगवानांना वंदन करून त्यांना पुष्प आपण भोग अर्पण करायला पाहिजे. मग प्रत्येक जण काय करतो मंदिरात काहीतरी हेतू म्हणजे काहीतरी आर्थिक लाभासाठी किंवा काहीतरी हेतू ठेवूनच जातो आणि भगवान यांना प्रार्थना करतो. मग असं नाही मंदिरात जायचं आपण. हे शास्त्रसंमत नाहीये. आपण मंदिरात जायचं भगवानांच्या अर्चविग्रहांच्या स्वरूपात ते तिथे उपस्थित असतात. त्यांना भेटायला त्यांचा दंडवत करायला आपले ते
पिता आहेत, परमपिता म्हणतो आपण. हं? मग त्यांना भेटण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी मंदिरात जायचं आपण, त्यांना दंडवत करायचा, विविध प्रकारच्या सेवा असतात मंदिरामध्ये, त्या करायच्या आपण. त्यासाठी मंदिरात आपण गेलं पाहिजे. मग असा मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल का? म्हणजे शास्त्राच्या विधीचं पालन करून भगवानांना एकदा जरी प्रणाम करून आपण उठलो, तरी अनेक जन्मांची पातकं नष्ट होतात. नारद पंचरात्रामध्ये सांगितलं पहा. म्हणून आपलं कर्तव्य काय, भगवानांना प्रणाम करण्यासाठी मंदिरात जायचं, भगवानांचं दर्शन घेण्यासाठी, भेटण्यासाठी. त्यांच्यापासून आपण दूर निघून आलो आहोत. मग त्यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधाची, नातेसंबंधाची जागृती करण्यासाठी आपण जायचं. त्या नात्याचं म्हणजे त्या प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी आपण मंदिरात जावं. आता पुढे जाऊ, पुढच्या स्लाइडवर. परंतु जे हे भरतश्रेष्ठ दंभार्थ आणि भौतिक लाभाप्राप्तीचा जो यत्न केला जातो तो राजसिक यज्ञ आहे. म्हणजे काही वेळा कर्मकांड यज्ञ म्हणजे असं विविध यज्ञ सांगितलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये वेदामध्ये. तर तिथे स्वर्गाच्या म्हणजे स्वर्ग लोकांच्या पर्यंत उन्नती होण्यासाठी किंवा म्हणजे काहीतरी लाभप्राप्ती, भौतिक लाभप्राप्ती होण्यासाठी केले जातात. मग असे यज्ञ म्हणजे त्याला कर्मकांडच म्हणायचं. मग ते म्हणजे राजसिक म्हणजे सकाम इच्छेने केले जातात ते किंवा लाभासाठी काहीतरी केले जातात ते. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर येऊ. तर शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्यावर मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धा रहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक. म्हणजे काय की शास्त्रविधींच्या नुसार म्हणजे कधी करावा यज्ञ, कसा करावा, ह्याला सुद्धा म्हणजे विधिविधान आहेत. म्हणजे आता एकादशीच्या दिवशी म्हणजे आता नरसिंह भगवानांचा यज्ञ करतात, तो खूप करणं पवित्र मानलं जातं. म्हणजे असं उदाहरण देते. तर असं म्हणजे आहे तिथी कुठली असावी किंवा असं सगळं शास्त्रामध्ये वर्णन असतं किंवा प्रसाद वितरण करायचं, त्याचा मंत्रोच्चारण शुद्ध असं झालं पाहिजे. उपाध्यायांना दक्षिणा द्यावी म्हणजे मग श्रद्धेने पूर्ण करा. मग ह्याच्या विरुद्ध म्हणजे श्रद्धा रहित, उपाध्यायांना दक्षिणा पण द्यायची नाही, मंत्रोच्चारण नाही, प्रसाद वितरण नाही आणि शास्त्रविधींची उपेक्षा म्हणजे शास्त्राप्रमाणे काही नाहीच, आपल्या मनाप्रमाणे. मग असे जे लोक असतात ते तामसी असतात. म्हणजे त्यांची ती अश्रद्धाच असते. म्हणजे ते केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात किंवा म्हणजे मग असं जे धन आहे ते शास्त्रविधींचं जे आहे ते उल्लंघनच करून ते फक्त आपलं मनोरंजन म्हणजे करमणूक करण्यासाठीच वापरतात. म्हणजे धार्मिकतेचं प्रदर्शन त्यांचं असतं ते काही खरं नाही. म्हणजे असं ते खोटंच म्हणजे प्रदर्शन असतं. मग असं जे प्रदर्शन असतं ते तामसिक प्रदर्शन. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक जे असतात म्हणजे त्यांचा मानवी समाजाला बिलकुल उपयोग होत नाही, म्हणजे लाभ होत नाही. मानवी समाजाला म्हणजे कसा त्रास होईल किंवा उत्पात कसा निर्माण होईल मानवी सभ्यतेमध्ये असं त्यांच्याकडून कार्य घडतं पहा. इथे भस्मासुराचं चित्र आहे पहा. तर त्यांनी काय केलं की खूप तप केलं, त्याला भगवान शिवजींची कृपा हवी होती. मग असं पहा संध्याकाळच्या वेळी कुठेतरी डोंगरावर बसून आणि अग्निकुंड जे आहे ते चेतवून अशा पद्धतीने तप केलं. मग शेवटी भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं की मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेल तर त्याला मरण येईल असं मला वर द्या. मग ते ठीक आहे म्हणाले. मग तो जो वर दिला होता त्यांनी भगवान शिवजींनी तर त्याची म्हणजे तो खरंच सिद्ध होतो की नाही तो पाहण्यासाठी, म्हणजे ते वरदान सिद्ध होतं की नाही हे पाहण्यासाठी तो आणि असा त्याने विचार केला. म्हणजे एकदम खोटा अहंकार जो आहे तर तो असुरच होता. मग तो उफाळून आला आणि पार्वती माता जे आहेत तर म्हणजे त्यांच्याविषयी त्याला मोह निर्माण झाला. म्हणून त्यांनी काय केलं की भगवान शिवजींच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांचा पाठलाग सुरू केला. मग आता हे सगळं लक्षात आलं भगवान विष्णूंना. मग त्यांनी एक युक्ती केली, ते मोहिनीचं रूप घेऊन आले. आणि मग त्यांनी भस्मासुराचं रूप पाहून खूप म्हणजे तिच्या सौंदर्याने खूप असा हे झाला म्हणजे मोहित झाला तिकडे. मग ती म्हणाली की म्हणजे भगवान विष्णूच होते ते म्हणाले की मी तुझ्याशी विवाह करेन पण त्याआधी एक अट आहे, मी जसं नृत्य करते तसं तू करून दाखवायचं. मग तसं नृत्य करायला सुरुवात केली त्या असुरांनी तिच्यासोबत, मोहिनीसोबत म्हणजे भगवानच्या त्याच्या विष्णूसोबत. मग वेगवेगळ्या हालचाली जशी ती करायची मोहिनी तसे तो भस्मासूर करायचा. मग नाच करता करता म्हणजे ते नृत्य करता करता भगवान विष्णूने आपल्या डोक्यावर हात ठेवला. मग त्या भस्मासुराने पण ठेवला. अशा पद्धतीने त्या वरदानाद्वारे तो जो आहे तो जळून खाक झाला, म्हणजे भस्म होऊन खाक झाला. म्हणजे काय की असुर जे असतात ते अशा पद्धतीचा म्हणजे श्रद्धा रहित आणि असा जो यज्ञ करतात तो तामसिक यज्ञ. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडला येऊ. मग आता हा श्लोक जो आहे तो महत्वाचा. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचम आचमम ब्रह्मचर्यम
शारीरम तप उच्यते. म्हणजे भगवान, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु, माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणं, तसंच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि शारीरिक तप म्हटले. हा श्लोक खूप महत्वाचा आहे आताच्या काळामध्ये, आधुनिक सभ्यतेमध्ये. का तर इथं यामध्ये आपल्या प्रश्नांचं बऱ्याच उत्तरं मिळतील. आणि आता विविध प्रकारच्या तपस्यामध्ये सर्वप्रथम काय, शरीराची तपस्या कुठली आहे? तर आपण भगवान किंवा विविध देवदेवता किंवा असे विद्वज्जन जे आध्यात्मिक स्तरावर उन्नत आहेत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु किंवा माता पित्यांसारखे ज्येष्ठ, म्हणजे तर त्यांच्यामध्ये आपण असतानाच पाहिजे माता पित्यांमध्ये. किंवा वेद पारंगत कोणती व्यक्ती आहे तर त्यांना आपण वंदन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. मग प्रभूजींनी काय करायचं, तर साष्टांग दंडवत म्हणजे 8 अंगांनी वाकायचं. आणि साष्टांग दंडवत. माताजींनी काय करायचं, पंचांग प्रणाम म्हणजे 5 अंगांनी वाकायचं. तर असा जो आहे तर तो दंडवत करण्याचा म्हणजे जो आहे तो प्रकार आहे. मग आता इकडे आपण समजून घेऊ की आपण सगळ्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे, अंतर्बाह्य सूची ठेवली पाहिजे, आपलं आचरण सरळ हवं, शास्त्रसंमत नसलेली गोष्ट आपण करायची नाही. मग वैवाहिक संबंधाअंतर्गत कुठल्याही गृहस्थाश्रमामध्ये इतर अनैतिक संबंध ठेवले जाऊ नये. मग म्हणजे म्हणजे विवाहांतर्गत लैंगिक संबंध केवळ शास्त्रसंमत असतात. मग ह्याला ब्रह्मचर्य असं म्हटलंय. म्हणजे गृहस्थाश्रमातलं ब्रह्मचर्य म्हणजे काय, केवळ आपल्या पत्नींशीच लैंगिक संबंध ठेवणं. मग ह्याला शारीरिक तप म्हटलंय. आता माता पित्यांची सेवा हा विषय आपण समजून घेऊ. आधुनिक काळामध्ये आपण पाहतो माता पित्यांची किती अवहेलना केली जाते, पण खरं म्हणजे हे शरीराचं तप आहे. आपल्या माता पित्यांची आपण सेवा करणं आवश्यक आहे, त्यांच्यामध्ये कृष्णांना पाहून. म्हणजे हा भाग लक्षात घेऊया. जेव्हा आपण अशा पद्धतीचं तप करू तेव्हा भगवान श्रीकृष्ण आहेत ते संतुष्ट होतील. म्हणजे घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची, माता पित्यांची सेवा करू, त्यांच्या आज्ञेचं पालन करू ना, त्यावेळी संतुष्ट होतील. कारण तरच आपण परमात्म्याच्या आज्ञेचं पालन करू शकू, की नाही. यासाठी हे शरीराचं तप म्हणून आपण आपले जे माता पिता आहेत त्यांचं म्हणजे जे आहे ते नेहमी सेवा करणं, म्हणजे गुरुजन, भगवान, देवदेवता यांची तर करायचीच, पण आपल्या माता पित्यांची आपण सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. हे शरीराचं तप आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइड वर. हा श्लोक महत्वाचा, हा आपला आजचा श्लोक ऑफ द डे आहे. खूप महत्वाचं आहे की आपण कसं असावं एक भक्त म्हणून, साधक म्हणून. तर हे ह्या श्लोकातनं आपल्याला म्हणजे शिकता येईल, समजून घेता येईल. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय अभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक तथा इतरांना शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप म्हणजे आता वाणीचं तप किंवा वाचेचं तप म्हणजे काय, की इतरांना दुःख होईल, इतरांचं मन शुद्ध होईल. म्हणजे काय, दुःख होईल म्हणजे इतरांचं मन जे आहे ते विचलित होईल आपल्या शब्दांनी. म्हणजे असे शब्द मनुष्याने बोलू नये. म्हणजे गुरु आपल्या शिष्याला म्हणजे असं जे आहे ते उपदेश करण्यासाठी एकदम सत्य कटू असलं तरी ते सांगू शकतात, ते सत्य बोलू शकतात. पण गुरु सुद्धा आपले जे शिष्य नाही आहेत त्यांचं मन दुखावलं जाईल अशा गोष्टी गुरुंनी सुद्धा बोलू नयेत. म्हणजे हे वाणीचं तप आहे पहा. म्हणजे काय, की अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रिय मित्रांच्या म्हणजे जितकं जेवढं आवश्यक आहे ना एखाद्याला त्याचं म्हणजे तर तितकंच आपण सत्य सांगावं. म्हणजे त्याचं मन दुखावलं जाईल इतकं आपण त्याला म्हणजे सत्य कटू असेल तर ते सांगू नये. म्हणजे याला वाणीचं तप म्हणायचं. म्हणजे काय, आपण निरर्थक तर बोलूच नाही. आणि शास्त्रसंमत बोलणं हीच आध्यात्मिक स्तरावर बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे शास्त्राचा दाखला देऊनच प्रत्येक गोष्ट आपण सांगायची. मग आता यासाठी आपण शास्त्रातले विधिविधान जे आहेत, श्लोक म्हणा किंवा संदर्भ आपण सांगितले पाहिजेत. मग त्यासाठी आपण बोलायचं पण कसं, अत्यंत कर्णमधुर, अत्यंत मधुर आपली वाणी असायला पाहिजे. म्हणजे शब्द काय करतात पहा, एखाद्याला खचवतात, एखाद्याला प्रेरणा देतात आपले शब्द, एखाद्याला मध्ये उत्साह, धैर्य निर्माण करतील, एखाद्याला आजारी पण पाडतील, हो की नाही, आणि एखाद्याला यशस्वी पण बनवतील, असे आपले शब्द आहेत. म्हणून शब्द जे आहेत तर ते कसे पाहिजेत, आपले कर्णमधुर पाहिजेत ना. आणि मग अशा पद्धतीनं आपली आध्यात्मिक चर्चा पाहिजे की ज्याद्वारे म्हणजे एखाद्याला जे लाभ होईल, म्हणजे त्याचा तर लाभ होईलच, पण जनकल्याणाचा पण लाभ म्हणजे समाजाच्या कल्याणाकरता आणि त्या व्यक्तीच्या कल्याणाकरता अशी किंवा त्या समाजातल्या लोकांची उन्नती होईल अशा पद्धतीने आपली आध्यात्मिक चर्चा हवी. म्हणजे तिथं वादविवाद नको की ज्याच्यातून काही निष्फळ नाही होणार. म्हणजे आध्यात्मिक चर्चा अशा पद्धतीने व्हावी की ऐकणाऱ्यांची आणि बोलणाऱ्या वक्त्याची पण उन्नती होईल.
म्हणजे वेदांचं ज्ञान असं अमर्याद आहे आणि मनुष्याने अध्ययन करणं म्हणून आवश्यक आहे. मग म्हणून वेदांचं ज्ञान पठण म्हणजे काय तर शास्त्रांचा अभ्यास भगवद्गीता भागवतांचा तर हा आवश्यक आहे. मग ह्याला म्हणायचं वाणीचं टप्पा. इकडे युधिष्ठिर महाराज आहेत पहा तर ते अत्यंत धर्माचरणी होते. म्हणजे मग कृष्ण जे आहेत तर ते म्हणजे आपला तिथला अवतार संपून म्हणजे आपले निजधाम म्हणजे गोलोक वृंदावनला गेले तर त्यावेळेला त्यांनी त्वरित काय केलं तर संन्यस्त जीवन स्वीकारलं पहा. मग अशा पद्धतीचं संन्यस्त जीवन जेव्हा स्वीकारतात तेव्हा म्हणजे सगळ्याच प्रकार म्हणजे ते जे आहे ते सगळ्याच प्रकारचं तप आलं म्हणजे वाणी आलं शरीर आलं मन सगळंच तप आलं म्हणजे तर असे उच्च कोटीचे जे होते भक्त होते भगवानांचे युधिष्ठिर महाराज तर त्यांचं जे बोलणं असायचं ना तर ते कसं असायचं म्हणजे जितकं जे आवश्यक आहे ते आणि जे आहे तर धर्मानुसार बोलणं किंवा शास्त्रसंमत बोलणं असेल म्हणून ते उत्तम राजा म्हणून यशस्वी झाले पहा. वरती सम्राट होते पहा म्हणजे असे जे ते युधिष्ठिर महाराज म्हणून त्यांना धर्म राज असं म्हटलं जातं. तर पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा मग आता इकडे आणि उदाहरण घेऊ आपण की आणि समाधान सरळपणा गांभीर्य जे विषय आहेत त्यापासून आपल्या मनाला दूर ठेवायचं म्हणजे चिंतन जे आहे तर ते आपलं मन करत असतं पहा आणि ते मग त्यामुळे ते त्याला मानसिक समाधान होत असतं. मग आपण जितके अधिक इंद्रिय विषयांचं चिंतन करतो तेवढं मन तृप्त राहिलं समाधानी राहिलं. मग म्हणून आपण जे आहे ते इंद्रिय तृप्ती म्हणजे करण्यासाठी आपल्या मनाला जे वेगवेगळे अनावश्यक मार्ग आहेत तर तिकडे आपलं मन चिंतन करून मन आपलं आपल्याला घेऊन जात असतं. मग आपलं मन समाधानी त्यामुळे कधी होणारच नाही. मग याच्यावरून आपण लक्षात घेऊ किंवा याच्यावर कसं होईल की आपल्याला उत्तम गाडी हवी आहे उत्तम घर हवंय आपण ज्या सध्या मग मनात त्याचं चिंतन सुरू राहतं सतत. मग त्यामुळे आपण कधी समाधानीच नाही होणार. म्हणजे आपल्याकडं 2 बीएचके असतात किंवा 3 बीएचके झाले मग कसं मिळवेल याचा विचार चालू असतो. आपल्याकडे इनोव्हा असेल तर BMW कशी येईल असा विचार करतो ऑडी कशी येईल असा विचार करतो. मग अशा पद्धतीने मनुष्य विचार करत असतो. मग त्या चिंतनाद्वारे मग काय होतं की आपण वेगवेगळ्या मार्गांना इंद्रिय तृप्ती करण्यासाठी मग कुठला पण मार्ग आचरण करू शकतो का म्हणजे मन कधी समाधानीच नाही होत. उपाय म्हणजे काय तर मनाला अशा आनंदमय कथा ज्या आहेत भगवानांच्या म्हणजे वेद पुराण महाभारत यामध्ये संलग्न करणं पहा म्हणजे भगवानांच्या यशोगाथा आहेत त्या आणि त्याद्वारे आपल्या मनाची शुद्धी पण होत असते म्हणजे वैदिक ज्ञानाचा लाभ घेऊन आपण शुद्ध होऊ शकतो पहा. आणि त्या कशा सदैव आनंद देणाऱ्या आहेत नित्य नूतन आहेत पुन्हा 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 ऐकाव्या वाटतात. म्हणजे हा त्याचा लाभ आहे आणि त्याद्वारे आपली शुद्धी होते त्या कथा श्रवण केल्यामुळे. मनामध्ये असं पण दुटप्पी स्वभाव असू नये पहा म्हणजे ड्युअल पर्सनॅलिटी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये तसं. मग आपण सदैव सर्वांचं हित चिंता म्हणजे निष्कपटपणा असावं. मौन म्हणजे काय की आपण साक्षात्काराच्या स्तरावर म्हणजे कसे उन्नत होऊ हा विचार करणं. मौन म्हणजे बोलणंच बंद करणं नाही तर निरर्थक बोलू नये. कृष्ण भावनेला अनुकूल अशा गोष्टी आपण बोलाव्यात. मग कृष्ण भावनाभावित मनुष्य हा खऱ्या अर्थाने म्हणून मौनी असतो म्हणजे असा मौन. मनाला इंद्रिय म्हणजे ज्या उपभोगाच्या गोष्टी आहेत त्यापासून विरक्त करायचं त्याला म्हणायचं मनोनिग्रह. मग आपल्या व्यवहारामध्ये आपण सरळ साधं असावं निष्कपट असावं म्हणजे त्यामुळे जीवन शुद्ध होतं. मग ह्याला म्हणायचं मानसिक तप म्हणजे उदाहरण आहे पहा की इथे शुकदेव गोस्वामी जे आहेत तर ते व्यास मुनी आणि त्यांची पत्नी वाटिका तर यांचे पुत्र. मग आता म्हणजे शुकदेव गोस्वामी जे आहेत तर ते कोण आहेत तर राधाराणींचे ते शुक आहेत. आणि मग ते जे आहेत ते गर्भस्थ जे होते तर ते 16 वर्ष बाहेरच नाही आले. मग त्यांना व्यासमुनींनी विचारलं का नाही येत आहे तर ते म्हणाले की बाहेर मग मायेच्या बंधनात मी अडकेन. म्हटल्यावर मग भगवानांना त्यांनी प्रार्थना केली. भगवान म्हणाले की नाही तू मुक्तात्माच आहेस जन्मता त्यामुळे तुझं असं काही होणार नाही मग तू बाहेर ये.
मग त्यामुळे ते जेव्हा बाहेर पडले तर तेव्हा ते स्वतःला म्हणजे त्यांनी सूक्ष्म रूपात म्हणजे त्यांना अशा सिद्धी प्राप्त होत्या की त्यांनी मातेच्या गर्भामध्ये स्वतःला सूक्ष्म रूपात म्हणजे ठेवलेलं होतं. मग तेव्हा जेव्हा बाहेर आले तेव्हा ते 16 वर्षाचे युवक म्हणून बाहेर आले आणि इकडे चित्रात पाहते धावत सुटले का जे बाहेर आले ते धावतच सुटले. मग ते कसे होते विवस्त्र होते. मग त्यांच्या पाठून व्यास मुनी जे आहेत ते धावत आले. मग तिकडे तळ्यामध्ये स्त्रिया म्हणजे ज्या होत्या तरुणी अंघोळ करत होत्या. मग हा जो होता मुक्तात्मा म्हणजे परमहंस पदाला पोहोचलेला म्हणजे हा सुपुत्र होता व्यासमुनींचा. मग त्यांना काही वाटलं नाही त्या विहारच करत राहिल्या. पण व्यासमुनींना आल्यावर म्हणजे पाहताना मात्र त्यांनी लगेच जे ते आपले वस्त्र जे आहेत ते अंगावर ओढून घेतली. मग आता व्यासमुनी सुद्धा म्हणजे त्यांना पित्या समानच होते आणि उच्च कोटीचे साधक आहेत भगवानांचा शक्ती अशा होता. पण गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे गृहस्थाश्रम मुली असतील तर कसं आहे की म्हणजे त्या नुसार म्हणजे जे आहे ते आचरण पद्धती वेगळ्या आहेत. आणि जे गृहस्थाश्रमातली जी व्यक्ती आहे तर ती कशी असते की ती आपली कौटुंबिक जीवनामध्ये राहत असते. मग हा विचार करून त्या तरुणींनी आपल्या अंगावरती जे आहे ते वस्त्र घेतले. याचा अर्थ असा नाही की व्यासमुनी जे आहेत तर ते निम्न स्तरावर तर बिलकुल नाही. व्यासमुनी उच्च कोटीचे शुद्ध भक्त आहेत भगवानाचे आणि शक्ताविषयी अवतार आहेत. पण साधारण सामान्य जनामध्ये हा प्रघात असतो. मग हे जे होते ते मुक्तात्मा होते. म्हणजे काय की मनाचा संयम म्हणजे इतक्या म्हणजे अशा तळ्यामध्ये विहार करणाऱ्या तरुणी जरी पाहिल्या तरी ते आपल्याच म्हणजे जे होते ते आपल्याच विचारात होते. म्हणजे आपल्याच विचारामध्ये ते होते आणि तिथून ते म्हणजे धावत गेले. मग असे जे असतात म्हणजे आत्मसंयमी किंवा जे आहेत मनोनिग्रह असतो तर त्यांचा असतो उपभोगापासून विरक्त म्हणजे मुक्तात्मा आहे ते परमहंस पदाला पोचलेले असे शुद्ध लोक आहेत. ते आहेत पहा. म्हणजे जन्मताच मुक्तात्मा आहेत ते. असं म्हणजे असे जे लोक असतात तर ते काय करत असतात असं म्हणजे शरीर मन वाणी सगळ्यांचंच तप म्हणजे यातलं मानसिक तपाचं उदाहरण म्हणजे शुकदेव गोस्वामी. आता पुढे जाऊ म्हणजे खरं तर तिन्ही प्रकारचं तप जे आहे तर त्यामध्ये येतात ते पुढच्या श्लोकावर येऊ आपण. हां. मग आता या श्लोकांमध्ये आपण समजून घेऊ की भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वराप्रती कर्म करणाऱ्या करण्यात युक्त असलेल्या मनुष्याने दिव्य श्रद्धेने केलेल्या त्रिविध तपाला सात्विक तप म्हणजे काही भौतिक लाभाची इच्छा नाही ठेवायची. केवळ कृष्णांच्या संतुष्टीसाठी. आणि असे जे मनुष्याने म्हणजे असे जे असतात सगळे एकत्र येतात आणि श्रद्धेने भगवानांच्याविषयी ठाम श्रद्धा की भगवान आपले पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि आपले जे आहेत ते म्हणजे सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत असे ठाम श्रद्धा असलेले जे असतात. तर ह्या म्हणजे या म्हणजे ह्या 3 विचारांनी केलेल्या तपाला सात्विक तप म्हणायचं. म्हणजे वृंदावनची परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा सगळ्या भक्तांसोबत आपले आमचे गोस्वामी महाराज करतात पहा किंवा आपण आपल्या गुरु महाराजांसोबत करतो. मायापूर परिक्रमा करतो. मग हे सगळे जे उदाहरणं आहेत ती सात्विक तपाची. आता पुढे जाऊ आपण. हां, पुढच्या स्लाइडमध्ये. हां, मग इथे आपण समजून घेऊ की ह्या श्लोकातून महत्वाचा जो आहे तो उद्देश आपण समजून घेऊ. सत्कारमान पूजात तपोदंभेन चैव यत्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम्. तर आता सत्कारमान पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केलं जातं या तपाला राजसिक तप म्हणायचं. अशी तपे अस्थिर आणि क्षणिक असतात. म्हणजे पहा इथे चित्रात पहा म्हणजे तुम्हाला लोकांना आकर्षित करण्यासाठी कधी कधी आपण काय करतो की त्यांच्याकडून पूजा मान सन्मान सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तप केलं जातं. बरं दोन्ही व्यक्ती जे असतात तर ते आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून असं स्वतःचं पूजन करून घेतात. त्यांना दहन अर्पण करतात. स्वतःचे पाय धुवून घेतात. मग असे जे तपाचं आचरण करण्यासाठी कृत्रिम योजना म्हणजे शक्यतो राजकारणी व्यक्ती किंवा असे समाजकारणी व्यक्ती असतात ते असं करतात पाय ते चित्रात दाखवले. मग हे जे लोक आहेत ते राजस समजले जातात. मग हे काही काळापुरतंच ते असतात. ते काही स्थायी कुणा नसतात. मग पुढे जाऊ आपण. हो, पुढच्या स्लाइडवर येऊ. हो, पुढची स्लाइड घेऊ. हां, मग इथे आपण समजून घेऊ की आत्मपीडा करून आणि इतरांच्या विनाशार्थ व्यतीत करण्यासाठी मूर्खपणे जे तप केले जातं त्याला तांत्रिक तप. म्हणजे काय की हिरण्यकशिपूसारख्या राक्षसांनी असे अविवेकी तप केलं. म्हणजे काय की अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्यांनी खडतर तप केलं. म्हणजे असे वरदान त्यांना ब्रह्मदेवांच्याकडं मागितलं. पण शेवटी भगवानाने त्यांचा संहार केला. म्हणजे काय की अशा अशक्यप्राय गोष्टीसाठी तपस्या करायची आणि ती पण इतरांना म्हणजे त्रास देण्यासाठी, इतरांचा विनाश करण्यासाठी, इतरांना व्यथित करण्यासाठी आणि स्वतःला पण आत्मपीडा देतात. मग हिरण्यकशिपूने असे हजारो वर्ष म्हणजे हजारो युग म्हणू आपण उभे राहून तप केलं. इतकं तप केलं की त्याच्या शरीराभोवती वारूळ झालं.
मुंग्यांनी त्याचा म्हणजे भाग असा शरीराचा कुरतडला. मग पक्ष्यांनी त्यांच्या शरीराचा मांसल भाग जो आहे तर तो त्वचेने म्हणजे असा टोचून टोचून म्हणजे खाल्ला. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मांसल भाग जे असतात तर ते असे पक्षाने ते काही जण घेऊन पण गेले. म्हणजे इतकं म्हणजे आत्मपीडा देऊन त्याने हे तप केलं काम आहे. असे जे असतं ते तामसिक जे आहे ते तपस्या आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता इथे आपण समजू की हे जे तप आहे म्हणजे कसं की सात्विक तप कसं असतं तर ते आपण समजू. कर्तव्यमिती यत्यानं क्रियते निकुकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं सुतम. म्हणजे काय की कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी योग्य वेळी आणि योग्य काळी आणि प्रत्युत्तराची अपेक्षा न ठेवता दिलेलं जाणारं सात्विक ज्ञान म्हणजे असं म्हटलं जातं. म्हणजे वैदिक शास्त्राप्रमाणे कसं दान द्यायचं तर अविवेकी नाही दान द्यायचं. तर आध्यात्मिक पूर्णत्वाचा विचार करूनच ते दिलं जातं. म्हणजे वेदामध्ये काय सांगितले की दान जे आहे ते तीर्थक्षेत्री एखाद्या चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी किंवा योग्य ब्राह्मण व्यक्तीला म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या वैष्णवाला किंवा मंदिरामध्ये दिलं जावं आणि कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता द्यावं. निर्धनांना दिलेलं दान दयाभावाने दिलं जातं. आणि एखाद्या दरिद्री मनुष्याला म्हणजे तो दानास पात्र नसेल तर मग आपल्याला आध्यात्मिक लाभ नाही होणार त्याला दान दिलं तर. म्हणजे पात्र अपात्र याचा विचार न करता दान कधी देऊ नये. ते काही वेदसंमत मानलं जात नाही. मग इथं भगवद्गीता आहे ते तो वाटत म्हणजे जे आहे ते पहा म्हणजे वितरण करतात. मग या ज्ञानामुळे नक्कीच त्यांना फायदा होईल. म्हणजे त्यांनी जर वाचलं तर ते जे आहे ते असे जे आहेत त्याला म्हणजे भगवद्गीतेचे लाभार्थी तर ते काय होईल निश्चितच ते आनंदी होतील, शांती प्राप्त करतील, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतील. म्हणजे त्याच्यामुळे नक्कीच कुठला तोटा नाही. पण मग अशा पद्धतीचं ज्ञान जे आध्यात्मिक स्तरावर उन्नत करणारे हे द्यावं. म्हणजे पहा आपण काही लोकांना लोक देतात खूप अन्नधान्य पुरवतात. मग अन्नधान्य संपलं तर आपल्याला पुन्हा तेच पुरवावं लागेल. मग काहींना कपडे देतात. मग कपडे फाटले तर पुन्हा द्यावे लागतील. पैसे देतात. पैसे संपले तर पुन्हा द्यावे लागतील. पण आपण जर त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचं ज्ञान दिलं तर त्या ज्ञानामुळं ते काय होतील आध्यात्मिक स्तरावर उन्नती होऊन सुख शांती समाधान प्राप्त करतील आणि उत्तम जीवन जगतील. म्हणून आपण असं द्यावं आध्यात्मिक स्तरावर उन्नत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं आपण दान दिलं तर ते सर्वोत्कृष्ट किंवा सात्विक दान असतं. आता पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग इथं आपण पाहूया की या श्लोकामध्ये काय सांगितलंय की जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून संकुचित वृत्तीने दिले जातात त्या दानाला राजसिक दान असं म्हणतात. म्हणजे पहा की दान हे कधी कधी स्वर्ग लोकांपर्यंत उन्नत होण्यासाठी कधी कधी असं म्हणजे इच्छा नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून मी दिलं असं लोक म्हणतात. म्हणजे वरिष्ठांच्या विनंतीला मान म्हणून मी दिलं असं म्हणतात. मग ते राजसिक दान तर तिथे इंद्रिय तृप्तीच असते. म्हणजे दान देण्याचा हेतू म्हणजे जो आहे तर तो पहा इंद्रिय तृप्तीच असतो. सकाम इच्छा म्हणजे धर्मादाय संस्था पण आहेत. म्हणजे अशा ठिकाणी पण दान केलं जातं. मग ते म्हणजे इंद्रिय तृप्ती म्हणजे काय की असं दान वेदसंमत नाहीये. सात्विक दानच फक्त शास्त्रसंमत आहे. म्हणजे काय की ते मान सन्मानासाठीच दिलं जातं. म्हणजे इथं आहे पहा चित्रात दाखवलंय पहा की त्या व्यक्तीने काय केलं थोडीशी म्हणजे ज्या ते भाजीपाला आणला आणि त्या गरीब कुटुंबाला दिला पण तो सेल्फी काढतोय मोबाईलवर आणि मग तो काय करेल सोशल मीडियावर सगळीकडे पाठवेल आणि मी कसं पद्धतीने मदत केली असं म्हणून तो स्वतःला मान सन्मान मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं जे मान सन्मान मिळवतात तर ते जे आहे ते राजसिक जे आहे ते जे आहे ते दान होतं पहा. आता अजून याचं दुसरं उदाहरण आपल्या सर्वांना माहित असलेलं उदाहरण आपण रोज पाहतो रोजच्या जीवनामध्ये फळवाटप कार्यक्रम असतो पहा. हॉस्पिटल्समध्ये फळवाटप सरकारी हॉस्पिटल्समध्ये किंवा इतर हॉस्पिटल्समध्ये असं लोक फळवाटप करायला येतात. मग तिकडे काय करतात की फळं असतात ना म्हणजे फळं असतात डझनभर पण 2 डझन असतात ते राजकारणी लोक असतात. म्हणजे टीका म्हणून नको आपण म्हणजे एक उदाहरण म्हणून घेऊया. आणि मग ते फोटो बिटो करून छान म्हणजे प्रिंट मीडिया सोशल मीडिया सगळीकडे देतात. मग हे काय सत्कार मान पूजा म्हणजे काहीतरी हेतू ठेवून फळाची अपेक्षा ठेवून संकुचित वृत्तीनं दिलं जातं. मग असं जे दान आहे ते राजसिक दान. आपण असं चित्र पाहतो नेहमी. त्यासाठी हे उदाहरण दिलं म्हणजे आपल्या लक्षात राहील. मग आता पुढे जाऊ आपण. हा. हा.
मग आता हे जे दान आहे आता ते म्हणजे आता आपण चर्चा करणार आहोत ते तामसिक दान आहे. म्हणजे काय की जे अयोग्य स्थळी अकाली अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटलं जातं. म्हणजे काय की माताजीने एकदा प्रश्न विचारला होता पहा तुझ्या माताजीने की श्रावणी माताजीने विचारला होता मला नेमकं आठवत नाही दोघींचा आवाज पण एकसारखाच आहे गोड आहे. तर असं विचारलं होतं की म्हणजे कसं दान द्यायचं आणि त्यांनी म्हणजे माझ्याशी चर्चा केली. तर अयोग्य स्थळी म्हणजे काय की एखादा व्यक्ती मद्यपान करतोय म्हणजे द्यूत करतोय म्हणजे खेळतोय तर यासाठी दान केलं तर ते निषेध आहे म्हणजे त्याचा निषेधच केला गेलाय शास्त्रामध्ये. म्हणजे असं दान आहे ते तामसिक म्हणजे आणि ते लाभप्रद तर नाही उलट आता आपल्याला काही व्यक्ती पैसे मागतात म्हणून जर आपण दिलं तर मग ते पापी लोकांना प्रोत्साहन दिल्यासारखं होतं. किंवा अशा मनुष्याला जर आपण म्हणजे अनादराने म्हणजे म्हणजे काय की असा मनुष्य जो म्हणजे की योग्य जर मनुष्याने योग्य व्यक्तीला सुद्धा म्हणजे आपण एखादं दान देण्यासाठी योग्य व्यक्ती आहे पण त्याला अनादराने आणि अवहेलनापूर्वक दान दिलं तरी सुद्धा ते तामसिक आहे म्हणजे दुस्वास करून त्याला दान दिलं आपल्या मनात इच्छा नाही असं म्हणजे अनादर करून अवहेलनापूर्वक ते सुद्धा तामसिक दान करतं. मग त्या चित्रात पहा हा व्यक्ती तो असा लिफ्टच्या दारात बसलाय मग तो मदत करा म्हणतोय मला पैसे हवेत आणि तो काय तर ते परदेशामध्ये बीड प्यायला जातात म्हणजे ते मादक द्रव्य असत आहे किंवा धूम्रपान करायला किंवा मादक द्रव्यासाठी ते वापरतील म्हणजे अशा लोकांना दान करून काही उपयोग आहे का? मग हे जे दान आहे ते तामसिक दान आहे मग ते लाभप्रद नसलं उलट आपण पापी लोकांच्या पापाला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर हा मग सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करतात. आता ओम तत्सत या शब्दांचं महत्व या श्लोकातून आपण समजून घेऊ. म्हणजे ओम तत्सत हे पुरुषोत्तम भगवान यांच्या प्रित्यर्थ जे आहे ते वापर केला जातो. म्हणजे यज्ञ, दान, तप हे जे आहे तर हे करत असताना म्हणजे आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी कलुषित आणि बद्ध आहोत. पण म्हणून ओम तत्सत जेव्हा आपण वापरतो दान, तप, यज्ञ यांच्या बाबतीत तर तेव्हा काय होतं तर ते भगवान यांना समर्पित होतं. म्हणजे म्हणजे या सगळ्या ज्या कृती आहेत त्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ची साधनं बनतात म्हणून ओम तत्सत या शब्दांचा उपयोग जे आहे तर ते भगवानांच्या संतुष्टी प्रित्यर्थ म्हणजे अशा म्हणजे वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना जेव्हा ओम तत्सत म्हणतो तेव्हा तर असा त्याचा अर्थ घेतला जातो. म्हणजे काय की पुरुषोत्तम भगवान यांना ओम तत्सत हे 3 शब्द जे आहेत ते निर्देशित करतात आणि म्हणून वैदिक मंत्रामध्ये ओंकार आढळतो पहा. म्हणजे याच्यावरून आपण लक्षात घेऊ की रजोगुणी असेल तमोगुणी किंवा सत्वगुणी कुठलाही व्यक्ती असेल म्हणजे त्याचं दान यज्ञ तप कसंही असेल पण ओम तत्सत जेव्हा आपण भगवानांच्या पवित्र नामाने म्हणतो तर त्यावेळेला ते शुद्ध बनतं. म्हणजे ओम तत्सत म्हणून भगवंता प्रित्यर्थ जेव्हा केलं जातं ना तर त्यावेळेला असं जे कर्म आहे ते कृष्ण भावना भावित बनतं म्हणजे ते दिव्य कर्म बनतं आणि तो वैदिक विधी बनतो म्हणजे वैज्ञानिक म्हणजे काय आचरणाच्या स्तरावर आपण उतरवलं ते म्हणजे भगवानांना अर्पण केलं. मग अशा विधींद्वारे आपण भगवत धामाला जाऊ शकतो पहा. म्हणजे अशी दैवी कर्म आपण जर केली तर ती आपल्याला भक्ती मार्गामध्ये लाभदायक ठरतात. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर येऊ. हा मग म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी साधक या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. म्हणजे म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी काय केलं जातं तर ओंकारापासून म्हणजे ओंकार म्हणजे काय ओम तद्विदो विष्णू असा श्लोक येतो ऋग्वेदामध्ये. परमम पदम म्हणजे विष्णूंचे चरण कमल मानले. भक्तिवत परमोच्च सारख्या विष्णूंच्या चरण कमलांची प्राप्ती करणे म्हणून सुरुवात ते ओम तद्विदो विष्णू परमम पदम असं म्हटलं जातं. म्हणजे सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. म्हणजे भगवान यांच्या प्रित्यर्थ जर सगळी कर्म केली तर निश्चित ती परमेश्वर प्राप्तीसाठी केले गेलेले परिपूर्ण यज्ञ ठरतात. आणि म्हणून शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ दान तप काहीही करताना ब्रह्मवादी साधक म्हणजे भगवान यांना जाणणारे भगवान यांची विष्णू म्हणजे विष्णू भगवान विष्णूंची उपासना करणारे असे जे असतात तर ते अशा पद्धतीने ओंकारापासून सुरुवात करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ तप दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. म्हणजे काय कुठल्याही फळाची इच्छा न करता म्हणजे जेव्हा आपण तत् हा शब्द म्हणतो ओम म्हणजे भगवान विष्णूंचे चरण कमल प्राप्त करण्यासाठी मग तत् कशासाठी तर यज्ञ दान तप आहे तर ते कुठल्याही फळाची इच्छा न करता भगवानांना आपण समर्पित करतो म्हणजे आध्यात्मिक स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी
आपण जे आहे ते यज्ञ दान तप करतो. मग भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी आपण कर्म करत असतो. मग त्यासाठी तत् हा शब्द वापरलाय. मग ते तत् हा शब्द उच्चारण करून आपण यज्ञ दान तप ह्या क्रिया करतो, तेव्हा आपण भौतिक जंजाळातून मुक्त व्हावं, म्हणजे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हावं ही इच्छा म्हणजे असते पहा त्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे ह्या दिव्य क्रिया कशासाठी असतात, तर आपण भौतिक बंधनातून मुक्त होतो तत् याचा उच्चार केल्यामुळे. म्हणजे त्यामुळे काय म्हणतात, त्या दिव्य आध्यात्मिक क्रिया म्हणजे कृष्ण भावनामय क्रिया बनतात. मग आता पुढे जाऊ आपण. पुढच्या श्लोकावर येऊ. हा, पुढच्या श्लोक मध्ये, पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हरे कृष्ण ताई. चेंज केली आहे 17.25 ना. तीच आली पुन्हा. ती झाली आपली अभ्यासून. पाठी जात आहे. हा, पुढे जा. हा, बरोबर आले आता. हा, हरी बोल. तर परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत्य या शब्दाने निर्देशले जाते. तसेच हे पार्थ परमब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणारे यज्ञ तप आणि दान आदी कर्माने सत म्हणतात. आता 26-27 अर्थ काय, तर सत हा शब्द जो आहे तर तो चांगल्या कृतींना पण वापरला जातो. मग भगवान यांच्यासाठी पण सत हा शब्द वापरला जातो. किंवा भगवानांच्या संतुष्टीसाठी केले जाणारे जे यज्ञ दान तप ह्याला पण सत म्हणतात. म्हणजे सत्संग म्हणजे काय, की जिथे भगवानांचे विचार जे आहेत तर ते चर्चेले जातात, त्याला सत्संग आपण म्हणतो. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे अनेक म्हणजे अशा या गोष्टींसाठी सत या शब्दाचा उपयोग केला जातो, हे आपण समजून घेतलं. मग म्हणून आपण जे आहे तर ते भगवान यांच्या म्हणजे संतुष्टीसाठी जेव्हा एखादं कार्य करतो तर तेव्हा सद्भावे साधू व्हावे अशा पद्धतीने हे शब्द निर्देशित करतात पहा. कृष्ण भावनामय कर्म म्हणजे ह्यालाच म्हणायचं. की अशा पद्धतीने सत या शब्दाचा उपयोग केला जातो. म्हणजे कृष्ण भावनामय कर्माचं ज्ञान असणाऱ्या मनुष्याला साधू म्हणायचं. मग आता इथं आपण लक्षात घेऊ की ओम तत्सत हे शब्द जेव्हा उच्चारले जातात तर तेव्हा ते भगवान यांचे चरणी सेवा अर्पण करण्यासाठी, म्हणजे काय की भगवानांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणं किंवा त्यांना सहाय्य करणं, भगवानांचे गुणगाथा प्रसारित करणं, भगवानांच्या किंवा जे आहे ते सर्व कर्मांची म्हणजे परिपूर्णता किंवा जे आहे तर ती कशी, तर ओम तत्सत या शब्दांद्वारे केली जाते. किंवा यज्ञोपवीत धारण करताना तर ओम तत्सत अशा पद्धतीने हे जे आहे ते शब्द जे आहेत तर ते का उच्चारण होतं, तर ते भगवान यांच्या चरणी अर्पण केलं जातं. म्हणजे भगवान यांना निर्देशित केले जातात. म्हणजे भक्तिमय यज्ञाचा उद्देश काय, भगवान यांची संतुष्टी. तर ह्यासाठी सत्य या शब्दाचं ते उच्चारण करून सगळं दान यज्ञ कर्म जे आहे ते भगवानांना समर्पित केलं जातं. आता पुढे जाऊ आपण. शेवटचा श्लोक घेऊ आपण. हा, हा, याच्या आधीची स्लाइड माताची. हा, आता इथे अकारेच्छते कृष्ण सर्वलोकैक नायक, उकारेच्छते राधा, मकारे मकरचं जीववाचक. म्हणजे काय, तर ओम या शब्दाची फोड आहे ती. म्हणजे काय, तर हे आपले म्हणजे सर्व म्हणजे अकार म्हणजे काय, कृष्णांना सूचित करतं. म्हणजे ओम मधलं आहे तर ते कृष्ण म्हणजे सर्व लोकैक नायक म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाचे नायक म्हणून शब्द त्यांच्यात. मग जीव आणि म्हणजे सगळे जे आहेत म्हणजे तर ह्यांच्यासाठी तर हा जो आहे तर तो शब्द आहे म. आणि उ म्हणजे काय, तर भगवान यांची जी आहे ती भौतिक म्हणजे शक्ती, भौतिक आध्यात्मिक सगळ्या शक्ती. म्हणजे उ हा शब्द ऊर्जा या शब्दावरून लक्षात ठेवा, म्हणजे शक्ती. तर उ हा शब्द जो आहे तो भगवानांची भौतिक आध्यात्मिक सगळ्या शक्ती, त्यांचे भगवान कोण आहेत, स्वामी आहेत. मग अशी शक्ती म्हणजे कोण, तर श्रीमती राधाराणी कृष्णांची अलादिनी शक्ती किंवा आनंद शक्ती तिला म्हटलं जातं. आणि म म्हणजे कोण, तर आपण सगळे जीवात्मा. मग उ आणि म, तर यावरून ओम हा शब्द बनला. म्हणजे तो भगवानांना निर्देशित करतो. म्हणजे चैतन्य चरितामृत जे आहे तर त्याच्यामध्ये आदी लीला म्हणजे त्याचे 3 खंड आहेत, आदी मध्य अंत. तर आदी लीला म्हणजे भगवानांचं, चैतन्य भगवानांचं ते चरित्र आणि लीला आहेत. तर त्याच्या आदी लीलेतला 7व्या अध्यायातला हा 128 श्लोकामध्ये ह्याचा उल्लेख आहे पहा. आता पुढे जाऊ आपण. हा,
हा, मग इथे आपण समजून घेऊ की वस्तुतः दिव्यध्वनी ओंकार जरी उ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगाने तयार झाला तरी त्यात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकारचा जप करतो त्याला लवकरच ओंकार भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होते. म्हणजे काय की हे तिथे तात्पर्यामध्ये दिलंय त्या श्लोकाच्या की जो ओंकारचा जप करतो तो आणि भगवान विष्णू वेगळे नाही, म्हणजे तो धन्यावतारच आहे भगवानांचा. जिथं उ आणि म म्हणजे भगवान आपल्या सर्व शक्तीनिशी जिथे तिथे उपस्थित असतात. ओंकार जो जप करतो ओंकाराचा त्याला लक्षात येतं की भगवान विष्णू आणि ओंकार काही वेगळे नाही आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग तुझी पुढच्या स्लाइडला येऊ. हा, मग इकडे शेवटचा श्लोक आपण घेऊ की परमेश्वरावर श्रद्धेविना यज्ञ दान तप म्हणजे जे काही केलं जातं ते अनित्यच होय. म्हणजे अशा कर्मांना असत म्हटलं जातं आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरतं. म्हणजे काय की भगवानांच्या श्रद्धेविना यज्ञ दान जर आपण तप केलं तर ते अनित्यच आहे. म्हणजे भगवान जिथे नाहीये तिथं ते कसं आहे, असत्य आहे. म्हणजे सत नाहीये. जिथं भगवान असतात ते आपण सत म्हणतो तिथं. चांगल्या गोष्टी किंवा भगवानांची उपस्थिती, भगवान यांना उद्देशून सत हा शब्दाचा उपयोग केला जातो. मग भगवान जिथे नाही तिथं असत आहे. म्हणजे असं जे कर्म असतं तर ते या जन्मी तसंच पुढील जन्मी सुद्धा केलं तरी व्यर्थच ठरतं. म्हणजे ते आपल्याला म्हणजे श्रद्धेविना असं जे भगवानांच्या विषयीचे श्रद्धेविना केलेलं कर्म आहे तर ते काही कृष्ण भावनाविरहित कर्म नाही होत. मग ते आपल्याला जे आहे तर ते म्हणजे कुठलंच म्हणजे ते असं आपल्याला कुठलंच फळ प्राप्त करून देऊ शकत नाही पहा. आणि म्हणून वेदामध्ये काय सांगितलं तर भगवान यांच्या संतुष्टीसाठीच कर्म आपण करायला पाहिजे आणि दृढ श्रद्धेने केलं पाहिजे आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने केलं पाहिजे. आणि त्या कर्माद्वारे काय आपला उद्देश असला पाहिजे तर कृष्णांना जाणणे. मग असं जर कर्म आपण केलं तर ते कृष्ण भावनाभावित म्हणजे कर्म ठरतं आणि ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेलं कर्म ठरतं. आणि मग अशा कर्माद्वारे आपण भक्ती मार्गावर दृढ होतो पहा. मग म्हणजे श्रद्धा जी आहे ती महत्वाची पहा. आपण जर भूतांच्या कुबेरांची अशी पूजा केली तर त्या उपासनेकडे जर आपण आकर्षिले गेलो तर ते रजोगुणी तमोगुणीच होईल पहा. म्हणून कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे त्याद्वारे आपण सत्वगुणाची वृद्धी करून हळूहळू शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ पहा. मग कृष्ण भावनेचा स्वीकार करणं आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण उन्नत होणं. तर हेच आपल्या जीवनाचा उद्देश असलं पाहिजे. आणि भगवानांची प्रती आपल्याला श्रद्धा तेव्हा दृढ होऊ शकते पहा. श्रद्धापासून प्रेमापर्यंत म्हणजे हळूहळू भावाच्या स्तरावर आपण येतो. मग जेव्हा भाव परिपक्व होतो तर तेव्हा ते कृष्ण प्रेम निर्माण होतं. म्हणजे कृष्ण जे आहे तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा श्रद्धापासून प्रेमापर्यंत पोहोचू शकतो पहा. अशा पद्धतीने आपल्या इथे अध्याय पूर्ण झाला. कोणाला काही शंका असतील तर आपण विचारू शकतो. हा, माताजी रिकॉर्डिंग क्रीडा माताजी रिकॉर्डिंग स्टॉप करो. हरे कृष्ण. हाँ क्रीडा माताजी आप रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्ण. माताजी तो श्लोक आपण घेऊया 1-2 मिनिटं आणि थांबूया. क्रीडा माताजी आप रिकॉर्डिंग स्टॉप कीजिएगा. हरे कृष्ण. 17.15. हा माताजी एक प्रश्न होता. हा, विचारा ना. ते आम्ही क्विज सोडवणार ना तर मग त्याच्यानंतर सगळे सोडवणं झाल्यावर ते सर्टिफिकेट आम्ही डाउनलोड करायचं की तुम्ही द्याल ते? नाही, ते तुम्हीच डाउनलोड करा आणि करू शकता. म्हणजे ते तसंच केलंय की पटकन सगळ्यांना डाउनलोड करता येतं. डाउनलोड करून ते सेव्ह करून ठेवायचं. पाहिजे असेल तर प्रिंट करून ठेवू शकता है ना. प्रिंट ऑप्शन येतो. हो. ठीक आहे, डाउनलोड करून घ्या सगळं. ठीक आहे. हो. हा, श्लोक कोण कोण म्हणेल? म्हणूया आपण श्लोक. हरे कृष्ण. आपण हँड रेज करूया. हा, गिरीश प्रभूजी म्हणूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. प्रणाम. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय